सुकलेल्या मिरची आपल्याला इकडे पाहायला मिळतात. काश्मीरी मिरची, पांढरी मिरची, बेडकी मिरची, संकेश्वरी सर्व मिक्स करून ठेवलेलं आहे. मिरची इथे सुकवायला ठेवलेली असते बघा. मिरचीची क्वालिटी आमच्याजवळ भेटणार. बाळ्यामामा मात्रे आहे तिकडचे आमदार, ते सुद्धा आमच्याकडेच मसाला करतात. अरे वा, चलो दिलं एकदा का परत काही जाणार नाही. बरोबर, येतो हयच काही जाणार नाही. बरोबर. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आता आपण आलो ना ते लालबाग मसाला मार्केटला. लालबाग मसाला मार्केट आहे ना, हे मुंबईतलं खूप मोठं मसाला मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये ना आपल्याला होलसेल रिटेल दोन्ही भावामध्ये ना इकडे आपल्याला मसाले पाहायला मिळतात. त्यासोबतच आहे ना इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इकडे मसाले पाहायला मिळतात. त्याचा मिरचीचा भाव काय आहे, या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओत ना आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. याचं कसं तर मित्रांनो बघा, तर तुम्ही चिंचपोकळी स्टेशनला तुम्ही उतरलात ना, सिग्नल आहे. सिग्नलच्या इथून आहे ना, जिथे लालबागचा राजा बसतो ना, त्या गल्लीत आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा, लालबागचा राजा बसतो ना, त्या गल्लीत आपल्याला जायचं आहे. इथे आतमध्येच आपल्याला हे पूर्ण मसाल्याची दुकानं लागतील. ही जी पूर्ण गल्ली गेले ना, इकडे पूर्ण ना मसाल्याची दुकान तुम्हाला इकडे पाहायला मिळणार. हे बघू शकता इकडे. हे बघा, बाजूबाजूला पूर्ण मसाल्याची दुकानं तुम्हाला पाहायला मिळतील. हे खूप जुनं मसाला मार्केट आहे. इकडे पण दुकानं आहे ना, इकडे पण दुकान तुम्हाला पाहायला मिळतील. समोर जे आहे ना, ते लालबागचा राजा बसतो इकडे समोर. तर बघा, हीच ती गल्ली आहे. ह्या गल्लीत तुम्हाला पूर्ण अशी ही दुकानं पाहायला मिळतील. तर आता आपण जाणार आहोत ना, ते ज्योती स्टोअरला आपण जाणार आहोत. तर मंडळी, आता ज्योती स्टोअरमध्ये आम्ही आलेलो आहे आणि इकडे बघू शकता तुम्हाला इकडे खूप व्हरायटीचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला या शॉपमध्ये तुम्हाला मसाले पाहायला मिळणार आहेत. त्यासोबतच इकडे ना तुम्हाला मिरची पण तुम्हाला इकडे पाहायला मिळते. बघू शकता, मिरची, खोबरं, या सर्व गोष्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. त्यासोबतच बघितलात ना, इकडे आपल्याला हळदी पण पाहायला मिळते बघा. तर काका नमस्कार. नमस्कार. तर मी तुमच्या शॉपचं खूप नाव ऐकलेलं आहे की तुमच्याकडे चांगला मसाला कुठून आणि वेगवेगळ्या प्रकारचा मसाला पण तुमच्याकडे पाहायला मिळतो. तर काय रेट आहे सध्या मसाल्याचे आणि काय कसं काय? सध्या रेटमध्ये काय वाढबीड नाही जास्त. मिरची थोडीशी स्ट्रॉंग आहे. ओके. पण परिस्थिती अशी आहे की मिरचीमध्ये क्वालिटी आहे आता काय एक मिरची येते त्याचा मसाला सफेदच होतो. सफेद होतो. हा, तसाच त्या अमुक दुकानदारांना स्वतःला माहिती नाही का बाबा ही जात कुठली आहे. जात कुठली आहे? हा, बरोबर, म्हणजे आम्हाला कसं, आमचं आता 80 वर्ष जुनं दुकान आहे. बरोबर. आमचा हाच धंदा पहिल्यापासून मसाल्याचा. बरोबर. म्हणून मसाल्याचा आम्हाला बरोबर माहिती आहे कुठली मिरची कोणाला द्यायची ती. कोणती द्यायची. नाही तर काही गिरायक देतात, काही मिरची स्वस्त लोक घेतात आणि लोक फसतात. कारण काय, 1000 रुपयाची मिरची आहे, त्याच्यामध्ये 4000चा मसाला आहे. बरोबर. मसाला बी खराब होतो मिरचीच्या मागे. क्वालिटी घ्या, चांगलं द्या, चांगलं गिरायला दिलं तर परत येणार. आता आम्ही काय करतो, ती चांगली मिरची घेतो, ती मिरची फक्त नावाला दाखवायला ठेवतो दुकानात. ती मिरची आणत नाही आम्ही. अच्छा. आणि आमच्याकडे घाटी मसाला आहे, कोकणी मसाला, आगरी मसाला, बॉटल मसाला, सगळे मसाले आमच्याकडे चांगले मिळणार. ओके. स्टँडर्ड क्वालिटी मिळेल सगळी. मसाल्याला काळजी करायची नाही. एकदा मसाला नेला म्हणजे परत कुठे पटणार नाही तुम्हाला. बरोबर. 100% गॅरंटी. 100% गॅरंटी. हा, ज्योती स्टोअर मधून मसाला घेतला म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची पटणार गरज नाही. ओके. पटणार. घेतला ना दुसरीकडे तरी दुसऱ्या वेळेला वर्षात ते आमच्याकडे यायलाच पाहिजे. बरोबर. आम्ही समजतो या गिरायकाचा रॉंग नंबर लागलेला आहे. अच्छा. नाही तर आमचं गिरायक बिल घेऊन येते. बरोबर. क्वालिटी दिली तरच येणार, नाही तर कोण नाही येणार. एवढे लांबून लोक मसाला करायला काय येतात. आता तर लोक येत नाहीत. लोक फोनवरून सांगतात शेट 10 किलो झाला पाहिजे, 5 किलो झाला पाहिजे. आता मी दुकानावर एक माहीमवरून गायकवाड म्हणून गिरायक आहे, त्यांचा फोन आला, शेट 1 किलो मिरचीचा मसाला जरा करून द्या चांगला मला तिखट म्हणून. आणि त्याचं प्रमाण कसं काय तुम्ही? प्रमाण आमच्याकडे बरोबर आहे. त्या प्रमाणाप्रमाणे दिलं पाहिजे. नाही तर काय, आवाज सवा देऊन मसाला चांगला नाही चालणार. बरोबर आहे. प्रमाणात माल दिला तरच चांगला होणार मसाला. ओके. का तुम्ही येऊन खात्री करा. बरोबर. हा, म्हणजे तुम्हाला अनुभव होईल. कारण का सगळे भिवंडीची अर्धी गिरायक आमच्याकडे आहेत. सगळे आमदार खासदार सगळे आमच्याकडे आहेत. आता कारण का, आमचं जुनं गोंदवलीत दुकान होतं, जुनं आमचं मसाल्याचं दुकान होतं गोंदवलीत. म्हणजे आगरी गिरायकाला आमच्याकडे पट्ट सगळं. आम्ही वस्तू कशी दिली म्हणजे तर प्रश्नच नाही. बरोबर. आणि बाळ्यामामा मात्रे आहे तिकडचे आमदार, ते सुद्धा आमच्याकडेच मसाला करतात. अरे वा. हा, योगेश पाटील आहे कारेलचे, ते सुद्धा आमच्याकडेच मसाला करतात. अच्छा. त्यांची आता पहिले आई यायची, आता बिचारे काय नाही कोण येत. सगळे सिनियर सिटीजन झाले. सगळे फोनवरनं सांगतात फक्त एवढा मसाला बनवून द्या आणि पाठवून द्या. आम्ही फ्री होम डिलिव्हरी करून देतो. मोठे मोठे मसाले 40-40, 50-50 किलो मसाले बनवून असतात. सगळे आम्ही पाठवून देतो त्यांना. फक्त सांगणार अशाच्या पुढ्या बनवून पाठवा. त्याप्रमाणे आम्ही फ्री होम डिलिव्हरी देतो. कधी पण या, मसाला चांगला मिळेल, स्वच्छ मिळेल, काळजी करायची नाही. आणि तसं ज्याप्रमाणे गाव आहे त्याप्रमाणे मसाला आहे. काही लोकांना माहितीच नाही. कोकणवाला खायचं येतं, वैभववाडीतले गिराईक वेगळं येतं, कणकवलीतलं लाईन वेगळी आहे. मसाला कसा द्यायचा, काय द्यायचा. आता काय जी जागा आहे ती खोबरच खातात, काही नारळ खातात. नारळ म्हणजे मालवणी लोक नारळ खातात.
आणि वैभववाडी या बाजूला खोबरं खोबरं खातात खातात. पण त्याप्रमाणे त्याला मसाला दिला पाहिजे. बरोबर. त्याची मसाल्याची आयडिया आमच्याकडे आहे कसं काय द्यायचं ओके, बरोबर प्रमाणात तुम्ही मसाला प्रमाणात बरोबर देणार आम्ही. प्रमाणात बदल बदल होणार होणार नाही. नाही. आणि फक्त सांगायचं गिरायकाने 5 किलो मसाला झाला पाहिजे तयार होऊन. मग बाकी आम्ही सगळं बरोबर देतो त्यांना. आणि मालवणी माणूस पण एकदा इलो परत काही जाणार नाही. हा, परत काही जायचाच नाही. तो सांगणार वाणी आमचं अडवता पहिलं. गाववालो जरी भेटलो दुसरीकडे नाही बाबा मसालो आहे मसाला इथं पाहिजे. हा, नाही तर घराकडे गाड्या खायच्या. बरोबर. मसाल्याचं दुकान बदललो म्हणून. बरोबर. आमच्याकडे रेडीमेड मसाला पण चांगला मिळेल. एकदा नेऊन खात्री करा, पाव किलो अर्धा किलो, म्हणजे तुम्हाला स्वतःला समजेल का नाही क्वालिटी आहे. क्वालिटी आहे की नाही 100%. तर काकांनी बघा आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. कारण काकांच्या स्टोअरमध्ये ना इकडे बरीचशी गर्दी पण असते. इकडे बघू शकता लोक घेण्यासाठी पण गर्दी करतात इकडे. आता दुपारचा टायमिंग आहे म्हणून थोडी गर्दी कमी आहे, पण आता तुम्ही इतर वेळेस पण आलात ना तर तुम्हाला इकडे गर्दी पाहायला मिळेल या ज्योती स्टॉलमध्ये. हे बघू शकता इकडे. आता खोबरा पण यांच्याकडे पाहायला मिळेल. खोबरा कसा आहे काका, खोबरा वगैरे? 400 आहे, 420 आहे. लहान वाटी मोठी वाटी सगळ्या जातीचे ओके, ओके. लग्नाची वाटी बारीक, पुन्हा साईडचा वेगळा मसाला असतो, कोकणातला वेगळा, सगळ्या टाईपचा वेगळा मसाला असतो. कारण का प्रत्येकाची भाजी एकच आहे पण कलर वेगळा कलर वेगवेगळे आहे. हां, तिखट भाज्यांचे कलर एकच. भाजी बटाट्याची पण सगळे कलर वेगळे. बरोबर. त्याप्रमाणे मसाला त्याप्रमाणे टेस्ट. रेडीमेड मसाले आहेत का? हा, हे मिरची पावडर आहे, हळद पावडर आहे, धना पावडर धना आहे. पावडर. ओके. काश्मीरी पावडर आहे. काश्मीरी पावडर पण आहे. हा, काश्मीरी आहे, काश्मीरी बेडगी मिक्स आहे. ओके. मालवणी मसाला पाव किलो एकदा न्याला म्हणजे गिराकरी कुठे जायचं नाही, इथं यायला पाहिजे. इथंच यायला पाहिजे. मालवणीत परत येऊ का वाया. हां, हा, हे लक्षात घ्या. हा मसालो दिला एकदा का परत काही जाणार नाही. बरोबर. येतलो हयच काही जाणार नाही. बरोबर. गेलो तरी परत घेणार नाही मसालो. बाबा माझ्या वाण्याकडेच घेतो म्हणून सांगणार. हा, लोक सांगणार मी मराठी आहे, असं आहे तसं आहे, असं आहे. महाराष्ट्राला साथ द्या काय नाही. लोक डब्बाच माल देतात. बरोबर. हा, आमलो गावालो ना मग का डबो देणार. बरोबर. हा, आम्ही तसं नाही, माल चांगलाच द्यायला पाहिजे. चांगलाच देणार. बरोबर. तर काका मला सांगा ना की आता मिरच्यांचे ह्या वर्षीचे म्हणजे काय वाढले कमी झाले रेट कसं काय दर? तसं नाही. आता काय झालं आहे माहिती आहे, शेणखत आणि इंग्लिश खत. हो. शेणखताचा माल थोडा महाग पडतो. आता भाज्या सुद्धा चव लागत नाही. कारण काय ते सगळे खतं वापरलेला माल. शेणखताची भाजी खावा बघू, कोबीज खाल्ली असं वाटत, दुधी खाल्ली सारखे वाटत. बाकी इंग्लिश खताला चवच नाही. तुम्हाला वाटणार मी भाजी खाल्लीच नाही. बरोबर. असं मिरच्यांमध्ये आहे. चविष्ट मिरच्या ज्या आहेत त्या शेणखताच्या आहेत. आणि ते सगळे इंग्लिश खत वगैरे सगळे दिसायला चांगली. बरोबर. मालवणीत काय म्हणून दिसता चांगला पण मसाला चांगलं नाही. 100% मसाल्यात बिघाड होणार होणार. कारण का मसाला मिरचीवर आधार आहे सगळा मसाल्याचा. मिरची बरोबर नाही तर मसाला कसा येणार? दिसायला मिरची काळी असेल ती चांगला मसाला होईल. बरोबर आहे. हे गिरायकाला खास सूचना यावी. दिसाक काळो मसालो चांगलो. शंकेश्वरी मिरची दिसाक काळी दिसतली पण त्याचा मसाला एक नंबर आहे. आणि दिसाक लाल दिसली त्याचा मसाला एकदम बेकार. काय लोक गावाला घेतात ते ओततात. रविवारचा बाजार, शनिवारचा बाजार, मिरच्या ओतून घेतात. गावाकडे मिरच्या मसाला द्या, ती सगळी बोगस मिरची. हा, कारण काय ओरिजिनल जी आहे 700च्या पुढे आहे आणि तशी डुप्लिकेट 300-400 रुपये. 300-400 रुपये. ते गिरायकाने 500 सांगितले घेतात लगेच. मग ते फसायला होते गिरायकाला. स्वस्त असते लगेच लोक घेतात. स्वस्त आणि काय माहिती आहे ढीग लावलेला असतो. ते गिरायकाला विचारा काय माहिती आहे. कणकवली, कुडाळ या बाजूला बाजारपेठेत बसतात. बरोबर. आणि मग ते मिरची भरून देतात. मग गावाले काय सांगतात मिरची आमच्याकडे आहे, बरोबर, सामान द्यावा. अरे पण मिरची बोगस कसं करणार? बरोबर आहे. सांगावं लागतं समजून. ह्याच्या पुढे नाही घेणार. एकदा फसलो आता पुढच्या पावटी नाही बसणार. चांगला मसाला हवा आहे, चांगला क्वालिटीचा मसाला हवा आहे तर ज्योती स्टोअरला तुम्ही इकडे येऊन यांना भेट द्या. काकांचा नंबर पण आहे, त्यांना कॉल पण करू शकता. ऑनलाईन पण ऑर्डर मिळते का आपल्याकडे? ऑनलाईनच आता जास्त झालं आहे. ऑफलाईन नाही. काय आता आम्हाला तिथं गिरायक नसतं, फक्त बनवून द्या आणि पाठवून द्या. फोन करतात आणि व्हॉट्सअपवर यादी पाठवतात. त्याच्याशी दिसते काळपट पण ह्याचा मसाला लाल होणार. याचा मसाला लाल होणार? हे काळपट दिसतं पण मसाला लाल होणार. अशी ही लाल चांगली नाही होणार मसाला. अच्छा, हे बघा 2-3 प्रकारचा माल आहे. बघू शकता इकडे काकांकडे मिरच्या बघा, कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आपल्याला इकडे पाहायला मिळतील. ही बेडगी मिरची आहे ना? कशी किलो बेडगी मिरची? 700 रुपये. 700 रुपये. लवंगी मिरची कोणती? ही लवंगी मिरची आहे ना? आणि ही पण लवंगी मिरची आहे. ओके, ही लवंगी मिरची सुकलेली मिरची तुम्हाला इकडे पाहायला बघा. एकदम मिरच्या पण एकदम सुकलेल्या आहेत आणि बघा आणि काळपट चांगल्या आहेत, क्वालिटीची वाटतात एकदम. बघू शकता तुम्ही. हे बघा ते खोबरे पण साईजनुसार मिळतील. मोठे छोटे साईज आहे यांच्याकडे.
मला ड्रायफ्रुट्स वगैरे मिळतील हे बघा. आम्ही गुजराती आहे, पण माझ्याकडे सगळे मालवणी, कणकवली, कुडाळ, कसाल, मालवण पर्यंतची गिरायक सगळी आमच्याकडे आहे. तुमच्याकडे आहेत. हा, आम्ही गुजराती असून गिरायक आमच्याकडे काय येतं, विश्वासाने येतो. विश्वासाला तडा पडला नाही पाहिजे. बरोबर आहे, विश्वासाला तडा पडला नाही. तरच गिरायक येणार, नाहीतर कोण येणार नाही. आम्ही गुजराती आहे, पण आमच्याकडे बहुतेक मालवणीच गिरायक. मालवणीच येतो. आणि मालवणीतच बोलणार आम्ही गिरायकाबरोबर. ओके. बऱ्याच दिवसांनी लस काय दिसलंच नाही, त्या मालवणीत बोलल्यावर गिरायकाला तर वाटते काका ना मालवणी चांगली जमते म्हणजे. आगरी आहे, आगरी सुद्धा आम्ही बोलतो गिरायकाशी. कवरा मसाला पाहिजे एवढाच सांगितलं. हा बात आता आमच्या दुकानात जेवढे मसाले तयार डंकावर कुटलेले आहेत, दळलेले नाही. ओके. दळायचं नाही, दळला का जळ जाता. ओके. हा, मसाला कुटूनच घ्यायचा. या एकदा खात्री करा आणि माल एक नंबर येईल. तुम्हाला काळजी करायला नको. हे बघा, आमचं होलसेल बी आहे, रिटेल बी आहे. हे बघा, आता वजन चालले कस्तुरी मेथी नाही. कस्तुरी मेथी. हे बघा, कस्तुरी मेथी पण इथे आपल्याला पाहायला मिळेल. बघू शकता. हे बघा, गुलाबाचं फूल. गुलाबाचा फूल पण मिळतं. दाखवा गुलाबाचं फूल. हो समीर भाई. हे बघा, कस्तुरी मेथी, गुलाबाचं फूल बघू शकता. काका हे मिरचीमध्ये टाकतात का? मिरची मसाल्यामध्ये. मसाला थंड राहतो. गुलाबाचं फूल टाकला मसाला थंड राहतो, कारण का एकदम झटका मारणार नाही. झटका मारणार. त्याच्याकरता गुलाबाचं फूल. आणि स्मेल पण चांगली येते. स्मेल चांगले येते. आणि मसाल्याची गॅरंटी की वर्षभर टिकून राहतो एकदम. चांगला दिला तर वर्षभर राहायलाच पाहिजे. हा, आणि आम्ही खात्रीची मिरची दिल्यावर बघायलाच नको. मसाला गॅरंटेड एकदम. एकदम. आणि ऐकलं काय, आमचा कॅमेरा बंद होईल पण देवाचा कॅमेरा बंद नाही होणार. म्हणजे देवाकडे वरती बघूनच काम करायचं. गिरायकाने सांगितलं आम्हाला 5 किलो बनवून द्या, गिरायक नाही आला तरी त्याला चांगलाच द्यायला पाहिजे. एवढा किलो मसाला बनवून तयार पाहिजे आणि ऑर्डर घरपोच पाहिजे. भेटणार. ओके. बघा, तुम्हाला जर ऑर्डर घरपोच पाहिजे तरी पण तुम्हाला इकडे भेटणार आहे. आणि चांगल्या क्वालिटीचा मसाला पण तुम्हाला. चांगल्या क्वालिटी, एक नंबर क्वालिटी. समोर असा अथवा नसा, जरी असला तरी पण तोच माल पडणार, नसला तरी पण तोच माल पडणार. फक्त तुम्ही यादी द्यायचे, तुम्हाला तसा ॲज इट इज तसाच मिळणार. बघा, तुम्हाला जर असं नाही की बा तुम्ही आज ऑर्डर दिली तर आजच भेटणार असं नाही. आम्ही एक दिवस मागतो. फक्त मिरची उन्हामध्ये एकदम चांगल्या प्रतीची मिरची उन्हामध्ये सुकवून मसाला बनवत नाही. ओके. या प्रोसेसमध्ये किती दिवस जातात म्हणजे मसाला बनवून? आता मी ऑर्डर दिली तर मला किती दिवसांनी भेटेल? 2 दिवसामध्ये भेटणार. 2 दिवसात मसाला मिळणार. 2 दिवसामध्ये भेटणार. एक दिवस आम्हाला सुकवायला, एक दिवस कुटायला, तिसऱ्या दिवशी तुमची ऑर्डर घरपोच होणार. कुणाची ऑर्डर जरी असली तर आम्ही उन्हात मिरची टाकल्याशिवाय मसाला बनवत नाही. उन्हात सुकून हे लोक दळतात आणि वगैरे यांची पुढची प्रोसेस असते. समोर असला तरी पण तेच आहे आणि नसला तरी पण तेच माल तोच तुमच्याजवळ आला पाहिजे. बरोबर. पुढल्या वर्षी ऑर्डर आम्हाला पाहिजे. बाबा त्या हिशोबात आम्ही ते काम तुमचं करणार. 3 क्वालिटीच्या मिरची आहेत. ओके. गंटूरमध्ये सुद्धा 2 क्वालिटीची मिरची आहे. काश्मीरीमध्ये 3-4 क्वालिटीच्या मिरची आहेत. ओके. 3-4 क्वालिटी. 3-4 क्वालिटी. मग तुम्हाला फर्स्ट पाहिजे, सेकंड पाहिजे, थर्ड पाहिजे, तुम्हाला पाहिजे ती भेटेल. 700 रुपयामध्ये जर काश्मीरी पाहिजे असेल ना तर थर्ड क्वालिटीचीच भेटणार आहे. बरोबर आहे. थर्ड क्वालिटीची भेटणार नाही. ओके. असं आहे. बघा, कारण त्याची खरेदीच 900 रुपये. 900 रुपये. 900 रुपये खरेदी. दुकानदार विक्री काय सामान करणार? त्याचं भाडं, ट्रॅव्हलिंग खर्च आला, सगळा खर्च आला ना. बरोबर. मग ती 1000वरती म्हणलं की ओरिजिनल काश्मीरी जी आहे ना ती 1000शिवाय तुम्हाला भेटणार नाही. ओके. मिरच्यांचा पण अनुभव लागतो की मिरची कशी समोरच्याला द्यायला पाहिजे आणि आपण कसा मसाला बनवला पाहिजे हे चांगल्या प्रकारे इकडे समजावून सांगितलेलं आहे. एकदा गेलो तर खव जायचा नाही. तर काकाने सांगितलं आपल्याला मालवणी गिरायक आहे, पैशाचा प्रश्न नाही. सामान चांगला पाहिजे, मसाला चांगला हो बाया आता सांगणार. त्याला बघायलाच नको. मसाला एक नंबर येणार. डबा उघडलो का वास येऊ गयो. डबा घेऊन गेले ना कामावर, तुमचा डबा उघडला का सांगणार ह्याचा डब्याचा वास येतोय. हा, ह्या गडबड मसाल्याचा. मसाला घावण्याचं पीठ वगैरे पण मिळतो का तुमच्याकडे? घावण्याचं पीठ वगैरे, घावण्याचं पीठ, वड्याचं पीठ, कुळ्याचं पीठ, सगळे आणि मोदक पीठ. एक नंबर क्वालिटी बनवायची. चांगला बनवलं तर गिरायक येणार, बाकी काहीतरी दिलं तर कोण नाही येणार. बरोबर. तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे पण तुम्हाला मिळतील. हे बघा, ड्रायफ्रुट्स पण त्यांच्या शॉपमध्ये मिळतात. हे बघू शकता. हे बघा मसाले बघू शकता. हे बघा मसाले एकदम खडखडीत सुकलेले मसाले तुम्हाला पाहायला मिळतील. ही गंटोरी मिरची मीडियम तिखट असते. ही मिरची आहे लवंगी मिरची. जास्त तिखट. हिचा कलर पण होणार किंवा तिखट पण होणार. चवील मिरची. ही बेडकी मिरची. ही बेडकी मिरची ही कमी भावाची आहे. ही त्याच्यापेक्षा जास्ती भावाची आहे. म्हणजे 700, 750, 700ची आहे. काश्मीरी ही 800 रुपये. 800 रुपये. दुसरी जी आहे ती 900 रुपये आहे. तिसरी जी आहे ना ही जी आहे ना ही 900 900 वाली. 900. हां, 900. आणि दुसरी 1000 वाली जी आहे ना
ही हजारवाली मिरची आहे. ही हजारवाली ही आहे का? हजारवाली मिरची आहे. हे बघा तर हजारवाली ह्या मिरची. पद्धतीनं माहिती आहे ना की सगळ्या प्रकारच्या तुम्हाला रेशमपट्टी भेटेल, आपली मद्रास भेटेल, मद्रास. सगळ्या मिरचीची क्वालिटी आमच्याजवळ भेटणार. भेटणार. स्टोअर मध्ये एकही मिरची तुम्हाला भेटणार नाही असं ना, असं दुकानच तुम्हाला भेटणार नाही. हा. बरोबर अशा आहे. पद्धतीच्या सर्व सगळ्या मिळणार. मिरच्या पण भेटेल. मला सांगा ह्याचा जे कलर आहे तो कलर एकदम टिकून राहणार. टिकून राहणार टिकून कलर राहणार. उडणार नाही. आणि कलर नाही उडणार. कलर नाही हे उडणार. तिखटाला आहे, ही जास्ती तिखट, ही कमी कमी medium तिखट आहे. ही लवंगी मिरची आहे ना ही? नाही, ही गंटूर गंटूर मिरची. हा गंटूर मिरची. आणि ही लवंगी लवंगी मिरची. ओके. ही पचाडा म्हणून आहे. पचाडा. पचाडा म्हणून मिरचीचं नाव आहे. ती ही मिरची आहे. ही कलर फुल देणार. फुल देणार कलर. फुल कलर देणार, टेस्ट देणार. टेस्ट येणार. दुसरी ओके. गोष्ट एक ही मिरची आमच्याजवळ आहे. ही पण जास्ती तिखट आहे. जास्त तिखट आहे ती. हा. दुसरी एक मिरची आहे की शंकेश्वरी मिरची आहे की? हा, शंकेश्वरी, निपाणी शंकेश्वरी. निपाणी तर ही शंकेश्वरी. मिरची माहिती आहे ना, ससा कोण ठेवत नाही, तर आम्ही ठेवतो. कारण आम्हाला कमीत कमी ही मिरची 10 ते 15 गुण आम्हाला वर्षाला लागते. ह्या मिरचीचा रेट जवळजवळ 1600 रुपये ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. त्याच्यापेक्षा माहिती आहे थर्ड क्लासची जी आहे ना, हेच ती तुम्हाला दिसणार, पण तिच्यामध्ये टेस्ट येणार नाही. येणार फक्त मिरची दिसायला अशीच असणार. असणार, पण तिची टेस्ट नसणार. ही जी मिरची आहे ती वेगळ्या भागाची आहे. वेगळ्या आणि भागाची. ती येते ना, ती दुसऱ्या भागाची ती मिक्स करतात का त्याच्यामध्ये? मिक्स टेस्टसाठी तुम्ही जर समजा 1 किलोचा मसाला बनवणार. 5 किलोचा मसाला बनवणार असला तर 5 किलो मध्ये माहिती आहे ना, जरी तुम्ही पाव किलो टाकले ना, पाव किलो तरी टाकले. पण तिचा तो टेस्ट किंवा तिचा जे फॉर्म्युला हा. आहे ती तिच्या हिशोबाने करणार. विजय करणार बरोबर. मग टेस्ट एकदम टेस्ट चांगली एकदम देणार. बेस्ट पाहिजे. बेस्ट देणार. हा. आणि लवंग, हा. ही दालचिनी, ओके. ही मायपत्री, हे चक्री फूल, चक्री फुल आहे. ही जावंत्री, ही मसाला वेलची. मसाला वेलची. ओके. सर्वांचे वेगवेगळे रेट आहेत हा, त्याच्यामध्ये. वेगवेगळे. वेगवेगळे रेट तुम्हाला पाहायला मिळते. आणि हे काय काका? हे हे सर्व पीठ वगैरे आहे का? हा, हे मालवणी कोकम, मालवणी कोकम आहे हा, ते? ओके, मालवणी बघा, कोकम. मालवणी कोकमचं पॅकेट तुम्हाला मिळतं इकडे. आणि ही आळशी आहे. आळशी आहे ना? हा, आळशी. ओके. आळशीचं पॅकेट तुम्हाला बघायला मिळेल. हे कलिंगड मगज. कलिंगड मगज म्हणजे कलिंगडच्या बियात काय? हा, कलिंगडच्या बिया. ओके. कलिंगडच्या बिया बघा तुम्हाला पॅकेट मिळेल. हे हलीम, हलीम. हलीम हे बघा, हलीमचं पॅकेट पण तुम्हाला मिळणार आहे. तर आम्हाला कुठे म्हणजे कोकणामध्ये कुठे कुठे आमचा माल सगळ्यात जास्त दापोलीत जातो. दापोलीत सगळे मोठे मोठे हॉटेलवाले आमचे गिरायक आहेत पहिल्यापासून. ओके. हॉटेल सागर सावली, हॉटेल किनारा, हॉटेल सनब्लिस हॉटेलचे मोठे मोठे मसाले सगळे आम्हीच पाठवतो. हे बघा. हा, सगळ्यांना 50-50 किलो मसाला जातो. हॉटेल लाईनला पण काकांचा हा इकडून मसाला जातो लालबागवरून. तर ज्योती मसाले हा हे हॉटेलला पण हे लोक प्रोव्हाइड करतात मसाला. तर तुम्हाला जर हॉटेलमध्ये कोणता हवा असेल मसाला तरी पण तुम्हाला काकांकडं मसाला मिळेल. ही कोणती मिरची आहे? हे निपाणी शंकेश्वरी. निपाणी. हा, ही प्युअर मिरची आहे. प्युअर मिरची एकदम. याला चव वगैरे कशी असते? याला एकदम टेस्ट जी आहे ना, एकदम बेस्ट आहे. बेस्ट आहे एकदम. हा. ओके. तुम्ही भले जरी 5 किलो मध्ये जरी पाव किलो टाकले ना, तरी पण त्याचा ते गुण सोडणार नाही. कोण? ओके. त्याचा फ्लेवर येणार. हा. ओके. आणि याला कलर कमी असतो का? कलर नाही, कलर नाही. कलर चांगला येतो. त्याला टेस्ट लय आहे. ह्याला टेस्ट भरपूर आहे. कलरला आपल्याकडे आहे ना दुसरी मिरची, काश्मीरी आहे. काश्मीरी आहे, बेडकी आहे, बेडगी आहे. ओके. काश्मीरी बेडगी मिरची आपल्याला. रेशमपट्टी आहे. रेशमपट्टी पण आहे. ओके. ख्रिश्चन लोकांचा कुठला मसाला बॉटल मसाला. बॉटल मसाला. ख्रिश्चन लोकांचा बॉटल मसाला सुद्धा इकडे लालबागला आमच्या ज्योती स्टोअरमध्ये तुम्हाला 1 नंबर मिळणार. बॉटल मसाला. बॉटल मसाला, ते मसाल्याला बॉटल मसाला बोलतात. वर्षभर खायचा असतो, पण ते चांगला मसाला पाहिजे. कारण बॉटलची पार्टी असली तेव्हा ते मसाला पाहिला पाहिजे. म्हणून ख्रिश्चन गिरेक बॉटल मसाला म्हणते. बॉटल ते सुद्धा मसाला. आमच्याकडे चांगलं आहे. एकदा येऊन खात्री करा. बरं. तर काकांकडे ना तुम्ही ज्योती स्टोअरला ना इकडे तुम्ही आलात ना, चिंचोली स्टेशनवर तुम्ही उतरलात तर तुम्हाला आहे ना इकडे काकांच्या ह्या गल्लीतून आहे ना, या गल्लीतून तुम्ही आलात ना इकडे, हे बघा ही गल्ली आहे. या गल्लीतून तिसरं दुकान आहे ज्योती स्टोअर म्हणून आहे. या काकांच्या शॉपला तुम्ही येऊन आहे ना इकडे व्हिजिट देऊ शकता. काकांकडे चांगले चांगले मसाले तुम्हाला मिळतील. तर मंडळी इकडे आहे ना खूप म्हणजे मसाले तुम्हाला आहे ना एकदम होलसेल रिटेल दोन्ही भावामध्ये मिळतात. त्यासोबतच आहे ना इकडे काकांची माहिती दिली की कोणत्या प्रकारे मसाला इकडे बनतो किंवा कशी म्हणजे कोणत्या प्रकारचा इकडे मसाला आहे किंवा काही सर्व माहिती काकांची आपल्याला दिलेली आहे. आणि एकंदरीतच व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.